एक श्रीमंत व्यापारी होता आणि त्याला एक मुलगा होता, परंतु नको तितका त्याचा वायफळ खर्चही होता. व्यापारी खूप कंटाळला की याला पैशाचं महत्त्वच नाही, याला पैशाचं महत्त्व नाही, तर समजवायचं कसं याला. तो त्याच्या मित्राकडे ही गोष्ट बोलतो. त्या मुलाला आणि त्याच्या मित्राला म्हणते की माझा मुलगा आज एवढा मोठा वयाने मोठा झाला, परंतु त्याला पैशाची किंमत नाही, तर मला त्याला पैशाची किंमत सांगायची आहे, त्यावर काही उपाय सुचव. मित्र म्हणाला ठीक आहे. मित्राने त्या व्यापाऱ्याला एक कल्पना सुचवली आणि मित्र निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्या व्यापाऱ्याने त्या स्वतःच्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं, आज दिवसभरात एक नाणं कमावल्याशिवाय तुला मी रात्रीचं जेवण देणार नाही. जुन्या काळामध्ये एक नाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, सोन्याचं नाण्याचं चलन होतं तेव्हा. आणि पहिल्या दिवशी एक नाणं कमावून आण असं जेव्हा त्या व्यापाऱ्याने स्वतःच्या मुलाला म्हटलं, तेव्हा त्याने काय केलं, सगळ्यात जास्त लाड कोण करते, आई. बरोबर त्याने काय केलं, आईजवळ गेला. आणि पप्पा पण करतात बरं लाड, आई आणि पप्पा सारखाच लाड करतात, फक्त आई आणि बाबा सारखाच लाड करतात, बाबा दाखवत नाहीत, परंतु त्यांचंसुद्धा तेवढंच प्रेम असते जेवढं आईचं असते. मग त्याने काय केलं, त्या मुलाने आईला बरोबर फूस लावली, लाडूगोडी लावली. आई आज संध्याकाळचं मला जेवण मिळत नाही, कृपया मला 1 रुपया 1 आणं दे ना. किती? 1 आणं दे मला, कारण 1 आणे आणल्याशिवाय बाबा काही मला संध्याकाळचं जेवण जेवू देणार नाहीत. लगेच आईनं काढून दिलं. सांगू नको म्हणते तुझ्या पप्पाला, तुझ्या बाबाला सांगू नको. मी तुम्हाला पप्पा याच्यासाठी म्हणतो की तुम्ही सध्या पप्पा पण म्हणता ना काही जण. तर त्याच्या आईनं काढून दिलं आणि तुझ्या बाबाला सांगू नको. लगेच तो आला संध्याकाळी, बाबा हे घ्या 1 रुपया, म्हणजे हे घ्या 1 नाणं मी आणलं. बाबा म्हणाले त्या विहिरीत फेकून दे. फेकून दिलं, जेवू दिलं त्याला. दुसऱ्या दिवशी परत सांगितलं, आज परत 1 नाणं कमावून आणायचं. तो लगेच बहिणीकडे जाते. कोणाच्या? त्याच्या बाबाच्या बहिणीकडे. म्हणजे बाबाची बहीण म्हणजे कोण? आत्या. आत्याकडे जाते. आत्याही त्या मुलावर छान प्रेम करते आणि लगेच आत्या पण 1 नाणं काढून देते आणि ते पण दुसऱ्या दिवशी आणल्याच्या नंतर बाबा सांगतात त्या विहिरीत टाकून दे. आता बाबाला माहीत झालं कोणी कोणी नाणं दिलं. त्या दोघीला पण सांगितलं आता द्यायचं नाही, आता जर दिलं तुम्हाला पण मी घराच्या बाहेर काढून देईल. तिसरा दिवस उगवला. तिसऱ्या दिवशी मात्र सगळ्या नातेवाईकामध्ये सांगून दिलं होतं की याला पैसे द्यायचे नाही, कमावू द्या स्वतः. आणि मग तो इकडे तिकडे भटकत राहिला आणि त्याला दुपारच्या वेळेला एक मजूर दिसला काम करताना, वीट भट्टीवरचा. आणि दुपारच्या वेळेस त्याला एक मजूर काम करताना दिसला जे दगड उचलून टाकायचे होते. तो त्याच्याकडे गेला, मला काम मिळेल का? तू काय करू शकतो? जे तुम्ही करता ते मी करू शकतो. ठीक आहे, हे सगळे दगड आहेत म्हणे, आपल्याला पलीकडे उचलून टाकायचेत. दिवसभराचे 1 नाणं असते, परंतु तू दुपारी आला तरी पण तुला 1 नाणं मी देणार. आणि लगेचच त्याने उचलायला सुरुवात केली. आता कामाचा कधी अनुभव नाही, कामाचा आधीच कंटाळा. आणि ते सगळं काम करताना साहजिक काय होणार रे बघ, घाम येणार. काय होणार? घाम येणार. हात पाय दुखायला लागले, घाम यायला, तरी पण त्यानं केलं. आणि संध्याकाळी बरोबर 1 आणं किंवा 1 नाणं घेऊन तो घरी आला. बाबाला सांगितलं त्याच्या, हे बघा आज मी कमाईचं आणलं, फेक त्या विहिरीमध्ये. नाही 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 नाही, असं कसं काय विहिरीमध्ये फेकता? एवढं पैसे कमवायसाठी मी दिवसभर काम केलं, बघा माझ्या हाताला फोड आले, माझा अंगाचा घाम गेला, माझे हातपाय दुखायला लागले, किती कष्टाचे पैसे आहेत.
आणि तुम्ही ते विहिरीत फेकायला लावता. बाबा हसले आणि म्हणाले, बाळा, पहिल्या दिवशी तुझ्या आईनं दिलेले पैसे ते विहिरीत फेकले तेव्हा तुला काही वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी कोणी दिले होते? तुझ्या आत्याने दिले होते, ते पण विहिरीत फेकले तेव्हा तुला काय वाटलं नाही. परंतु आजचे पैसे विहिरीत फेकताना तुला किती वाईट वाटत आहे. एकदमच तू माझ्यावर धावला, नाही नाही फेकू नका म्हणून. तुला कळलं का बाळा मी का केलं असं? तो मुलगा म्हणाला, हो बाबा, माझे डोळे उघडले. कष्टाचे पैसे हे खरंच कसे येतात हे आज मला कळलं आणि आजपासून मी पैशाचं महत्त्व समजेल. माझा खर्च जो आहे तो मी व्यवस्थित नियंत्रणात ठेवेल. लक्षात काय आलं या गोष्टीतून माहिती आहे? जेव्हा बाबाचे पैसे असतात, बापाचे पैसे असतात, तेव्हा त्यावर मजा करतो आपण, तेव्हा पैशाचं महत्त्व कळत नाही. परंतु जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतो त्यावेळेस त्याच्या पैशाचं महत्त्व कळते. म्हणजेच अजून एक असं म्हटलं जाते की वडिलांच्या पैशावर फक्त मौज मज्जा केली जाते आणि स्वतः कमवलेल्या पैशावर मात्र जबाबदाऱ्या पूर्ण केल्या जातात. असंच तुमचं आहे का? भरपूर खर्च करता का तुम्ही? गरज नसताना खर्च करायचा नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नाही तेव्हा पैशाचा खर्च करायचा नाही. पैसे अपव्यय घालायचे, पैशाचा अपव्यय करायचा नाही. जसं पाण्याचा अपव्यय करायचा नाही तसा पैशाचा सुद्धा अपव्यय करायचा नाही. आपल्याला गरज नसेल ती गोष्ट घ्यायचीच नाही. समजा शेजाऱ्याच्या मुलाने सायकल घेतली, लगेच आपण येऊन घरी येऊन मला पण सायकल पाहिजे असं म्हणायचं नाही. कदाचित त्याला आता घेतली असेल, तुम्हाला याच्या आधी घेतलेली असू शकते, किंवा त्याच्याकडे सायकल आहे त्याच्यापेक्षा दुसरं तुमच्याकडे काहीतरी असू शकते आणि इतरांकडे जे आहे ते आपल्याकडे असलंच पाहिजे असं काही आहे का? आपण युनिक आहोत, आपण स्वतः वेगळे आहोत. म्हणून पैशाचा आणि अपव्यय, पैशाचा ज्याला काय म्हणतो आपण पैसे वाया घालवणे, ह्या गोष्टी करायच्या नाही. सध्या तुम्ही पैसे कमवत नाहीत, सध्या तुमच्याकडे सगळे पैसे कोणाचे आहेत रे? आईबाबाचे. आणि ते पैसे खूप कष्टाचे आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या दिवशी शेतामध्ये काम दिवसभर करायला गेलं का? कोण कोण गेलं दिवसभर काम करायला शेतामध्ये? किती कष्ट होते, किती कष्ट पडतात रे. दिवसभर किती कंबर दुखते, ऊन लागते, घाम येते, बरोबर ना? म्हणून आपण त्या मुलासारखं पैशाचं महत्त्व जाणून, बस हात खाली करा, म्हणून आपण पैशाचा अपव्यय करायचा नाही. पैसे जर शिल्लक आपल्याकडे झाले तर काय करायला सांगितलेलं आहे तुम्हाला मी? गल्ला, ज्याला बचत बळक म्हणतो, ते बचत बळक करायचं आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. खूप पैसे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एखादा ड्रेस घ्यायचा किंवा कुठली तरी एक आपल्याला उपयोगी पडणारी वस्तू घ्यायची.